अपयश हे यशाचा शेवट नाही तर नव्या सुरुवातीचं पहिलं पाऊल आहे, असाच विचार मनात ठेवून दिल्लीचे मास्टर शेफ पंकज दादांनी चालू केलेला आहे आपला आमलेटचा स्टॉल. दादा इथे आज आपल्यासाठी बनवत आहेत ते पंकज स्पेशल ऑमलेट, ज्याच्यामध्ये गेलेले आहेत अंडी, त्यानंतर आलेला आहे चवीनुसार कांदा, वरून आलेला आहे टॅमॅटो, इथे गेलेला आहे मिरचीचा ठेचा आणि वरून आलेला आहे कोथिंबीर. 2015 मास्टर शेफ ऑफ इंडिया मध्ये पार्टिसिपेट करून अपयश हाती आले, पण हे अपयश स्वीकारून दादांनी चालू केलेला आहे आपला हा स्टॉल, जिथे तुम्हाला मिळणार आहे 25 पेक्षा जास्त व्हरायटी, ते पण आमलेट मध्ये. विचार करून शॉक झालात ना, आणि ते पण एकापेक्षा एक. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे, हे तर आपण ऐकतच असतो, कारण की अंड हे हेल्दी असतं. पण तुम्हाला माहितीये का, दादांच्या स्टॉलला रोज ऑमलेट खायला तुडुंब गर्दी लागते. दादा आमलेट एकदम क्लीन आणि हायजीन पद्धतीमध्ये बनवतात. बघू शकता तुम्ही, इथे तव्यावरती गेलेला आहे अमूल बटर. अमूल बटर गरम झाल्यावरती वरून येणार आहे बारीक चिरलेला कांदा, आणि बारीक चिरलेला कांदा अमूल बटर मध्ये चांगला फ्राय करून घेतला जाणार आहे. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये जाणार आहे ते ऑमलेटचं मिश्रण, म्हणजेच इथे फेटलेलं जे अंड होतं ते जाणार आहे सरळ तव्यावरती. वरून आमलेट मध्ये टाकलेले आहे ते ब्रेडचे स्लाइस. बघितलं तुम्ही, ब्रेडच्या स्लाइसने पूर्ण आमलेट असं पसरवून घेतलेलं आहे. प्रत्येकाला आमलेट खायला खूप आवडतं, उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा. तव्यावरती जेव्हा चरचरून ऑमलेट पडतं तेव्हा असा सुगंध आपल्या नाकात जातो ना, की अक्षरशः एक काय दोन काय तीन आमलेट खायचं मन करतं. मला तर सगळ्यात जास्त आवडतं, कारण की आमलेट खाणं खूप चांगलंही असतं. प्रत्येक जण एकदा ना एकदा तरी बुर्जी पावच्या गाडीच्या बाजूने गेलं असेल, तिथे जो सुगंध येत होता ना, सेम तसा सुगंध इथे सुद्धा येत होता. दादांनी इथे ऑमलेट फ्लिप करून घेतलेला आहे आणि वरून ऍड केलेला आहे त्यामध्ये त्यांचा सिक्रेट मसाला. बघितला तुम्ही, आणि वरून पिळलेला आहे लिंबू. एवढं जबरदस्त ऑमलेट बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं. जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हालाही असं जबरदस्त ऑमलेट जर टेस्ट करायचं असेल, तर तुम्ही दिल्लीला जेव्हाही जाल तेव्हा नक्की चांदनी चौकला दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला मिळणार आहे 25 पेक्षा जास्त व्हरायटी, ते पण ऑमलेट मध्ये, आणि ऑमलेट पण एकदम युनिक स्टाईल मध्ये ना, की तुम्ही खातच राहाल. ऑमलेट इथे फोल्ड करून दादांनी दोन्ही साईडने चांगलं परतवून घेतलेलं आहे. बघितलं तुम्ही, एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि खरंच खूप पेशन्सने इथे दादांनी ऑमलेट बनवलं आहे. म्हणजे विचार करा टेस्ट किती खतरनाक असणार आहे ती. इथे तयार झालेलं आहे आपलं पंकज स्पेशल ऑमलेट, जे खाण्यासाठी अक्षरशः लोक इथे लांबून येतात. ऑमलेटची तुम्ही क्वांटिटी बघू शकतात. एवढं बेस्ट क्वांटिटीचं ऑमलेट तुम्हाला मिळणार आहे फक्त 80 रुपयामध्ये. आता आपल्याला राहत नाहीये इथे गरमागरम ऑमलेट. आता आपण टेस्ट करून बघूया. अक्षरशः माझा हात भाजत होता, एवढं जबरदस्त ऑमलेट होतं, पण तरीही मी टेस्ट नक्कीच करणार. इथे आपण घेऊया पहिलाच बाईट. एकच बाईट आणि वातावरण टाईट, इतकं जबरदस्त आमलेट होतं. मग तुम्ही वाट कसली बघताय? लवकरात लवकर व्हिजिट करा चांदनी चौकला पंकज दादांच्या स्टॉल वरती. तुमच्या आवडतीचं ऑमलेट टेस्ट करायला लवकरात लवकर या. अपयश हे यशाचा शेवट नाही तर नव्या सुरुवातीचं पहिलं पाऊल आहे, असाच विचार मनात ठेवून दिल्लीचे मास्टर शेफ पंकज दादांनी चालू केलेला आहे आपला आमलेटचा स्टॉल. दादा इथे आज आपल्यासाठी बनवत आहेत ते पंकज स्पेशल ऑमलेट, ज्याच्यामध्ये गेलेले आहेत अंडी, त्यानंतर आलेला आहे चवीनुसार कांदा, वरून आलेला आहे टॅमॅटो, इथे गेलेला आहे मिरचीचा ठेचा आणि वरून आलेले आहे कोथिंबीर. 2015 मास्टर शेफ ऑफ इंडिया मध्ये पार्टिसिपेट करून अपयश हाती आले, पण हे अपयश स्वीकारून दादांनी चालू केलेला आहे आपला हा स्टॉल, जिथे तुम्हाला मिळणार आहे 25 पेक्षा जास्त व्हरायटी, ते पण आमलेट मध्ये. विचार करून शॉक झालात ना, आणि ते पण एकापेक्षा एक. संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे, हे तर आपण ऐकतच असतो, कारण की अंड हे हेल्दी असतं. पण तुम्हाला माहितीये का, दादांच्या स्टॉलला रोज ऑमलेट खायला तुडुंब गर्दी लागते. दादा आमलेट एकदम क्लीन आणि हायजीन पद्धतीमध्ये बनवतात. बघू शकता तुम्ही, इथे तव्यावरती गेलेला आहे अमूल बटर. अमूल बटर गरम झाल्यावरती वरून येणार आहे बारीक चिरलेला कांदा, आणि बारीक चिरलेला कांदा अमूल बटर मध्ये चांगला फ्राय करून घेतला जाणार आहे. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये जाणार आहे ते ऑमलेटचं मिश्रण, म्हणजेच इथे फेटलेलं जे अंड होतं ते जाणार आहे सरळ तव्यावरती. वरून आमलेट मध्ये टाकलेले आहे ते ब्रेडचे स्लाइस. बघितलं तुम्ही, ब्रेडच्या स्लाइसने पूर्ण आमलेट असं पसरवून घेतलेलं आहे. प्रत्येकाला आमलेट खायला खूप आवडतं, उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा. तव्यावरती जेव्हा चरचरून ऑमलेट पडतं तेव्हा असा सुगंध आपल्या नाकात जातो ना, की अक्षरशः एक काय दोन काय तीन आमलेट खायचं मन करतं. मला तर सगळ्यात जास्त आवडतं, कारण की आमलेट खाणं खूप चांगलंही असतं. प्रत्येक जण एकदा ना एकदा तरी बुर्जी पावच्या गाडीच्या बाजूने गेलं असेल, तिथे जो सुगंध येत होता ना, सेम तसा सुगंध इथे सुद्धा येत होता. दादांनी इथे ऑमलेट फ्लिप करून घेतलेला आहे आणि वरून ऍड केलेला आहे त्यामध्ये त्यांचा सिक्रेट मसाला. बघितला तुम्ही, आणि वरून पिळलेला आहे लिंबू. एवढं जबरदस्त ऑमलेट बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं. जर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि तुम्हालाही असं जबरदस्त ऑमलेट जर टेस्ट करायचं असेल, तर तुम्ही दिल्लीला जेव्हाही जाल तेव्हा नक्की चांदनी चौकला दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला मिळणार आहे 25 पेक्षा जास्त व्हरायटी, ते पण ऑमलेट मध्ये, आणि ऑमलेट पण एकदम युनिक स्टाईल मध्ये ना, की तुम्ही खातच राहाल. ऑमलेट इथे फोल्ड करून दादांनी दोन्ही साईडने चांगलं परतवून घेतलेलं आहे. बघितलं तुम्ही, एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि खरंच खूप पेशन्सने इथे दादांनी ऑमलेट बनवलं आहे. म्हणजे विचार करा टेस्ट किती खतरनाक असणार आहे ती. इथे तयार झालेलं आहे आपलं पंकज स्पेशल ऑमलेट, जे खाण्यासाठी अक्षरशः लोक इथे लांबून येतात. ऑमलेटची तुम्ही क्वांटिटी बघू शकतात. एवढं बेस्ट
क्वांटिटीचं ऑमलेट तुम्हाला मिळणार आहे फक्त 80 रुपयामध्ये. आता आपल्याला राहत नाहीये इथे गरमागरम ऑमलेट. आता आपण टेस्ट करून बघूया. अक्षरशः माझा हात भाजत होता, एवढं जबरदस्त ऑमलेट होतं, पण तरीही मी टेस्ट नक्कीच करणार. इथे आपण घेऊया पहिलाच बाईट. एकच बाईट आणि वातावरण टाईट, इतकं जबरदस्त ऑमलेट होतं. मग तुम्ही वाट कसली बघताय? लवकरात लवकर व्हिजिट करा चांदणी चौकला पंकज दादांच्या स्टॉल वरती तुमच्या आवडतीचं ऑमलेट टेस्ट करायला. लवकरात लवकर या.